आज इथला व्यापारी पैसा देतोय आणि मतदानही देतोय, तो मतदानही देतोय आणि पैसाही देतोय. उद्या तुमच्या घरावरती धाडी घ्यायच्या नसतील तर या सरकारला खाली खेचा आणि आपलं कुटुंब वाचवा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना. मी यांना सत्तेमध्ये ह्याच्यासाठीच बसवलं की त्यांनी असताना हिंदूंच्या विरोधात कारवाई करावी आणि ते कंटाळून जाऊन त्यांनी असताना नागरिकत्व सोडावं आणि देशपाला पण निघून जावं. त्यांच्यावर पाळी आली ते निघून गेले. उद्या तुमच्यावर पाळी आली तर तुम्ही काय करणार? उद्या तुमच्यावरती पाळी आली तर तुम्ही काय करणार? मी इथल्या व्यापाऱ्यांना सांगतो, सावध राहा, सावध राहा. पुन्हा मोदीला निवडून आणलं तर तुमच्या घरावरती धाडी पडल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई मनुवादी विरोध असताना फुले शाहू आंबेडकरवादी आहे हे लक्षात घ्या. आणि मग 150 वर्ष होऊन गेली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना जाऊन 150 वर्ष होऊन गेली. 4 पिढ्या गेल्या तरी आपण बघत असाल की महात्मा फुले आणि शिवाई सावित्रीबाई फुले यांना आजही शिवाची लाखोली त्या ठिकाणी व्हायला, आजही शिवायची असणारी लाखोली त्या ठिकाणी व्हायला जाते. कारण का? या बदलाचे ते असणारे जनक आहेत हे आपण लक्षात घ्या. आधुनिक काळामधल्या बदलाचं जे आहे ते जनक आहेत. त्यांनी इथल्या मनुवादी व्यवस्थेला आग लावली आणि बाबासाहेबांनी तिला जाळून टाकली अशी असणारी परिस्थिती. आता ती पुन्हा आणायची आहे का हे आपण असणार. इथे पुन्हा आणायची नसेल, सर्वांच्या बरोबरीने किंवा स्वतःहून हा लढा आपल्याला उभा करावा लागेल हे लक्षात. ज्यांच्या इन्क्वायऱ्या चाललेल्या आहेत हे आज मोदींच्या विरोधात बोलत नाही, बोलण्याची त्यांची हिंमत नाही. RSS BJP हे म्हणते की हे हिंदूंचं राज्य आहे आणि म्हणून ख्रिश्चन आणि मुसलमानांच्या विरोधात जातो. तसा प्रचारही केला जातोय. अखलाकचा असताना खून करून ते चित्रण करून दाखवल्या जाते अशी असणारी गोष्ट. पण खऱ्या अर्थाने राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना हेच मोदीचं सरकार उत्तर देते की या देशामध्ये 24 लाख कुटुंब, हे राज्यसभेचं उत्तर आहे. राज्यसभेमध्ये उत्तर आहे, मागच्या 3 महिन्यापूर्वी दिलेलं उत्तर आहे की 24 लाख कुटुंब के जे हिंदू आहेत, ज्यांची संपत्ती 50 कोटीच्या आसपास आहे, अशाने नागरिकत्व सोडला आणि परदेशी जाऊन राहिले. मित्रो, आणि तेच 1950 ते 2014 पर्यंत या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त 7,200 कुटुंबाने की ज्यांची संपत्ती 50 कोटीच्या वरती आहे त्यांनी देश सोडून गेले हे आपण लक्षात, नागरिकत्व सोडून गेले हे आपण लक्षात. 70 वर्षामध्ये 7,200 कुटुंब नागरिकत्व सोडून गेले आणि यांच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये, यांच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 24 लाख हिंदू कुटुंब
देश सोडून गेले हे आपण लक्षात घ्या. हे सरकारची आकडेवारी ते देतात आहेत, ही माझी आकडेवारी नाहीये किंवा इथल्या कुठल्या वर्तमानपत्राने निर्माण केलेली आकडेवारी नाहीये. ते एका प्रश्नाला राज्यसभेमध्ये असणारं उत्तर दिलेलं आहे. मी इथले असणारे तमाम सनातनवादी आहेत, या सनातनवाद्यांना असणारा विचार, इथला तेली आहे कुंडी आहे त्याला असणारा विचार, तुम्ही सत्तेवरती ह्यांना याच्यासाठीच बसवलं, तुम्ही यांना सत्तेमध्ये ह्याच्यासाठीच बसवलं की त्यांनी असणारा हिंदूंच्या विरोधात कारवाई करावी आणि ते कंटाळून जाऊन त्यांनी असणारं नागरिकत्व सोडावं आणि देशपाळा म्हणून निघून जावं. त्यांच्यावर पाळी आली ते निघून गेले. उद्या तुमच्यावर पाळी आली तर तुम्ही काय करणार? उद्या तुमच्यावरती पाळी आली तर तुम्ही काय करणार? मी इथल्या व्यापाऱ्यांना सांगतो, सावध राहा, सावध राहा. पुन्हा मोदीला निवडून आणलं तर तुमच्या घरावरती धाडी पडल्याशिवाय राहणार नाही. आज इथला व्यापारी पैसा देतोय आणि मतदानही देतोय. तो मतदानही देतोय आणि पैसाही देतोय. उद्या तुमच्या घरावरती धाडी घ्यायच्या नसतील तर या सरकारला खाली खेचा आणि आपलं कुटुंब वाचवा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना